नमस्कार शेतकरी मित्रांनो, 2024 साली सप्टेंबरमध्ये एवढी काही अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये खरीप पीक विमा अग्रिम तर द्यायलाच पाहिजे होता, बट अग्रिम न देता जर नुकसान झालं असेल तर नुकसान भरपाई द्यायला पाहिजे, पीक विमा शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे असं आता सगळ्या स्तरांवर मागणी होत आहे। जर बघायला गेलं तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे काही नुकसान झालं, मराठवाड्यामधील विदर्भामधील शेतकऱ्यांचं खूप काही नुकसान झालं आणि कोकणात देखील काही अंशाने नुकसान भरपाई झाली मिळायला पाहिजे होती, ती अजून त्याच्याबद्दल काहीच कोणीही बोलत नाही आहे। पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले व जे काही आपले कृषी मंत्री धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आले, बट 75% जो पीक विमा मिळायला पाहिजे होता 2023 सालाचा तो तर दिलाच नाही आणि आता अग्रिम सोडा बट नुकसान देखील झालं असताना शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही आणि यासाठी विविध स्तरांवर आंदोलने होताना आपल्याला दिसत आहे। आता आंदोलनाचा जर विचार केला तर आंदोलन करण्याची गरज का पडते शेतकऱ्याला, कारण की शेतकऱ्याने तर ऑलरेडी पीक विमा भरलेला आहे। शेतकऱ्याने 1 रुपये असो किंवा वेगवेगळे जे काही पीक विमा असो तो पीक विमा शेतकऱ्यांनी भरला आहे, वेळेवर भरला। 72 तासाच्या आत तुम्ही त्या विमा कंपन्यांना आपण क्लेम केला, ऑनलाईन क्लेम केला। मागच्या वेळेस यांचं म्हणणं होतं की ऑनलाईन क्लेम केला नसेल तर पैसे मिळणार नाही। ह्या सगळ्या गोष्टी करून देखील अद्यापही शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अजून काहीही रक्कम मिळालेली नाही आणि या संदर्भात आता आंदोलनांना वेग आला आहे आणि काही दिवसांनी हे जर पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट नाही झाले तर याचा खूप काही मोठा परिणाम हा राज्य शासनावर होणार आहे। जर बघायला गेलं तर जे काही 72 तासाच्या आत लोकांनी क्लेम केले त्याच्यावर लगेच पंचनामे करून त्याचा जो काही अहवाल आहे तो तलाट्यामार्फत तहसीलदारमार्फत राज्य शासन आयुक्त, राज्य शासन आणि पीक विमा कंपन्या या दोघांना जातो। ई पीक पाहणीमधील जो काही सर्वे असतो तो सर्वेचा डाटा हा राज्य शासनाला आणि पीक विमा कंपन्यांना जात असतो। तरीही याच्यामध्ये दिरंगाई होत असताना दिसत असल्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय जे काही नुकसान होत आहे सप्टेंबरमध्ये पहिल्या आठवड्यात जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ज्या शेतकऱ्यांना अग्रिम देखील मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना हे जे काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई त्वरित मिळावी यासाठी त्यांनी कृषी मंत्र्यांना देखील आदेश दिले आणि सांगितले की या संदर्भातील गोष्टी तुम्ही पीक विमा कंपन्यांशी डिस्कस करून लवकरात लवकर द्या। त्या संदर्भातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मागच्या 10 दिवसापूर्वीच एक बैठक देखील घेतली होती, बट त्या बैठकीनंतर अजून त्याबद्दलचा कुठलाही शासन निर्णय, कुठलाही GR आलेला नाही आहे। बघूया आता विधानसभेचं इलेक्शन नोव्हेंबरमध्ये सांगताय, त्याच्या आधी आचारसंहिता आणि या आचारसंहितेच्या आधी जर शेतकऱ्यांना पैसा नाही मिळाला तर यांचं काही खरं होणार नाही। मतदान आपल्या हातात आहे, मतदान कोणाला करायचं, कोणाच्या वाट्याला आपलं मत द्यायचं हे सर्वस्वी आपला निर्णय असणार आहे। त्यामुळे व्यवस्थितरित्या मतदान करा। हे जे पैसे हे अनुदान लवकरात लवकर आपल्याला मिळणार आहे। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा। धन्यवाद।